नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची पूर्वपरीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपण येणार आहेत. बोर्डाच्या धर्तीवरच ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील पूर्वपरीक्षेच्या, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी इंग्रजी. एकूण 80 गुणांचा हा आपला पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाईल. सेक्शन 1 लँग्वेज स्टडीसाठी असणार आहे. त्यासाठी विचारलेला क्वेश्चन नंबर 1 हा 10 गुणांचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला या टाईपचे सर्व प्रश्न विचारले जातील. बघा एमध्ये काय काय विचारलेले आहे. कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत 10 गुणांसाठी. पहिल्यामध्ये आपल्याला मिसिंग लेटर दिलेले आहेत, वर्ड्स, ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. बघा या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. 2मध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे दिलेले शब्द लावायचे आहेत. बघा मी त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 या पद्धतीने लिहिलेले. म्हणजे 1 लिहिलं असेल तर पहिले तो शब्द लिहायचा, मग 2, मग 3 आणि मग 4. म्हणजे त्या पद्धतीने त्या अल्फाबेटिक ऑर्डरप्रमाणे तो शब्द, तो जो काही गट असेल तो तयार होईल. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला आहे आणि त्यावरून 3 लेटर बनवायचे आहेत मिनिमम. ते बनवून दाखवलेले आहेत. त्यानंतर 4मध्ये आर्ट नावाची कृती दिलेली आहे आणि त्याला रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे आहेत. या व्यतिरिक्त शब्दही तुम्ही लिहू शकतात. 5व्यामध्ये आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. डेंजरस, शेवटी यस आला मग यसपासून आपण शब्द बनवायचा आहे या पद्धतीने. सेफ, इझी, येलो, व्हाईट. त्यानंतर बी भाग बघा, डू ॲज डायरेक्टेडसाठी असणार आहे. दिलेलं वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे. बीमध्ये मॅजिक, मॅजिकल, सक्सेस, सक्सेसफुल या पद्धतीने बदल करायचा आहे शब्दात. सेक्शन 2 बघा, त्यामध्ये आपल्याला एक पॅसेज दिला जाईल पाठ्यपुस्तकातला 10 गुणांसाठी आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. एकूण 4 वाक्य दिलेले आहेत आणि ते चूक की बरोबर आपल्याला ओळखायचं आहे. बघा त्या ठिकाणी पहिले ट्रू, दुसरं फाल्स, तिसरं फाल्स आणि चौथंही फाल्स. त्यानंतर A2 4 वाक्य दिलेले आहेत. ते आपल्याला पॅरेग्राफच्या आधारे अरेंज करायचे आहेत, क्रमाने लिहायचे आहेत. बघा चौथं वाक्य पहिले लिहायचं आहे, नंतर पहिलं वाक्य, त्यानंतर तिसरं वाक्य आणि मग दुसरं वाक्य आणि नंतर तिसरं वाक्य. या ठिकाणी क्रम दिलेला आहे बघा. 1, नंतर हे दुसरं वाक्य लिहा, नंतर तिसरं लिहा, नंतर चौथं लिहा. म्हणजे तो क्रम बरोबर येईल आणि आपल्याला 2 गुण मिळतील. A3मध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत पॅसेजमधले. त्याच्यात आपल्याला बदल करायचा आहे. तो करून दाखवलेला आहे बघा. A4मध्ये आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत. ती पूर्ण करायची दिलेल्या सूचनेप्रमाणे. ती पण करून दाखवलेली आहेत. व्हिडिओ थांबवून ते व्यवस्थित झूम करून बघा. A5मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे. ते उत्तर पण लिहून दाखवलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2चा बी भाग बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेली 4 वाक्य आपल्याला कंप्लीट करायचे आहेत पॅसेजच्या आधारे. बघा तो पॅसेज 10 गुणांचा पॅसेज आहे हा. त्यानंतर कंप्लीट द वेब, या पद्धतीने ही वेब कंप्लीट करा. त्यानंतर B3मध्ये जोड्या लावायच्या आहेत. त्या लावून दाखवलेल्या आहेत.
B4मध्ये कंप्लीट द सेंटेन्स. त्यानंतर सूचनेप्रमाणे पुढील वाक्य सोडवा. सेक्शन 3 हा पोएट्री सेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 3 5 गुणांसाठी ए भाग विचारला आहे. बघा त्यामध्ये आपल्याला एक पोएम दिलेली आहे आणि त्यावर आधारित काही कृती आहेत. ते या पद्धतीने सोडवा. सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. क्वेश्चन नंबर 3 चा बी भाग. दिलेली पोएम वाचायची आहे 5 गुणांसाठी आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. बघा त्यांची उत्तरं. टायटल, पोएट, मध्यवर्ती कल्पना, कवितेचा मेन विचार, त्याची सेंट्रल आयडिया. त्यानंतर सेक्शन 4 आपला असणार आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेजसाठी, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज दिला जाईल आणि त्यावर आधारित दिलेली ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची याप्रमाणे. हाही प्रश्न 10 गुणांचा असणार आहे. बघा ते प्रश्न. त्यानंतर उर्वरित पॅसेज. त्यावर दिलेल्या ॲक्टिव्हिटी, त्यांची उत्तरं. A4 याप्रमाणे सोडवा. क्वेश्चन नंबर 4 समरी रायटिंगसाठी असणार आहे 5 गुणांसाठी. दिलेल्या विषयावर आपल्याला समरी तयार करायची, टायटल द्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा रायटिंग स्किलसाठी असेल. त्यात आपल्याला ए भागात लेटर दिलेले आहेत 2. काही माहिती दिली आहे सुरुवातीला, सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ, आणि त्यावर आधारित 2 पैकी इनफॉर्मल आणि फॉर्मल लेटर, दोघांपैकी एक लेटर आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग, ड्राफ्टिंग स्पीचसाठी 5 गुणांचं. क्रम लावायचे मिनिंगफुल डायलॉग. बघा पहिले दुसरं वाक्य लिहायचं आहे, नंतर तिसरं लिहायचं, नंतर चौथं लिहायचं आणि मग पहिलं लिहायचं आहे. कंप्लीट द डायलॉग याप्रमाणे करा. पुढचे प्रश्न पहा. ड्राफ्टिंग स्पीच दिलेल्या माहितीच्या आधारे कंप्लीट करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी असणार आहे 5 गुणांचा प्रश्न आहे हा. व्हर्बल टू नॉन व्हर्बल. बघा ऑरला प्रश्न आहे, दोघांपैकी एक आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर बी भाग आपले विचार लिहायचे दिलेल्या विषयावर आधारित. त्यानंतर सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंटसाठी क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन 5 गुणांचं. मदर टंगमध्ये दिलेली वाक्य लिहायची आहेत. साक्षरता कोसळणे. त्यानंतर बीमध्ये पहिलं तुमच्या वडीलधाऱ्यांचा आणि शिक्षकांचा आदर करा.
त्यानंतर नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण दिलेली आहे. सीमध्ये आपल्याला 2 मराठीत वाक्य दिलेले आहेत आणि ते इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन करा आणि लहान बाळांना फटाक्यांपासून दूर ठेवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची चालू शैक्षणिक वर्षाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.